राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय। अजित पवार आणि पिंपरीचे आमदार महेश लांडगे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे। आता भोसरीतल्या सभेत अजित पवारांनी महेश लांडगे यांच्यावर जहरी टीका केली। कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवारी दिली, नगरसेवक केलं, पण त्यांचा भ्रष्टाचार बघून मला पश्चाताप होतो असं म्हणत अजित पवारांनी महेश लांडगेंवर निशाणा साधलाय। तर भारंदाज डाव टाकून यांना फिरवून फेकून नाही दिलं तर पवारांची अवलाद सांगणार नाही असं आव्हानही त्यांनी दिलंय। तर महेश लांडगेंनी प्रतिक्रिया दिली। एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला डिवचलं तर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का फरंदाज डाव घालून फिरून फेकून देईल की पवाराची अवलाद सांगायचं नाही। यांनाच काय डाव माहितीत का? अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा 12 वर्ष अध्यक्ष आहे। मला घुटनाचित कसं करायचं ती माहिती आहे। कसा घुटनाचित माझी मान मजबूत आहे, त्यामुळे मला मेंदू म्हणजे बुद्धी आणि शक्ती हे फक्त पैलवानाकडे असतं म्हणून तो चाणक्य असतो। कुठला डाव समोरचा करणार आहे आणि त्या डावाला काय कशा प्रकारे त्या डावाला आपण सामोरं जायचं आणि कसं कुणाला चितपट करायचं हे तर जसं ते आपण म्हणतो ना आमच्या रक्तातच आहे। आमच्या रक्तातच कुस्ती बिनमिलेली आहे। आमच्या मागच्या सगळ्या पिढ्यांमध्ये आम्ही कुस्त्याच आमच्याकडे सराव आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्या डावाच्या संदर्भात सांगावं नाही। ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवारी दिल्या, मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं। काहीच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं। इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर करताना बघितल्यानंतर अरे काय होतास तू, काय झालास तू। स्थिती आली गल्ली बोळात त्यांना 200 लोकांपुढे सभा घ्यायला। तुम्ही मला सांगा ना, या पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना। आतापर्यंत 1 सभा 2 सभा लय झाल्या 3 सभा याच्यावर सभा होत नव्हत्या। 1000 ते 2000 3000 लोक 128 जागेसाठी इच्छुक असायची। 115 उमेदवार कसे तरी तयार झाले त्यांच्याकडे। ही परिस्थिती कशामुळे याचं आणखी चिंतन केलं पाहिजे हो, की आपली वेळ का आली, ही वेळ का आली ही विचार करा ना। मला कशाला बोलायला लावताय तुम्ही? एकदम हुशार आहात, महाराष्ट्राचे दादा आहेत, तुम्हाला कळेल ना ते।